तुम्ही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झालात, काय बोलायला याच्यावर? जिल्हा परिषद अध्यक्षपद म्हणजे एक खूप मोठी जबाबदारी माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्यावर या ठिकाणी आलेली आहे आणि मग निश्चितपणे या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकूण 63 गट आहेत आणि या संपूर्ण गटामध्ये जिल्हा परिषदेच्या जे विकास कामं आहेत ती निश्चितपणे चांगली प्रामाणिक पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न आहे. तुम्हाला काय प्रश्न वाटताय आता? आज 4 वर्षाचा या ठिकाणी प्रशासनाचा काळ गेल्यामुळं बरेचसे कामं या ठिकाणी लोकप्रतिनिधी नसल्यामुळं पेंडिंग आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं जलजीवन मिशन ही एक योजना आहे. जवळजवळ 1166 योजनांच्या कामांना प्रशासकीय मान्यता या ठिकाणी प्रशासनाने दिलेली आहे. त्यापैकी अजूनही एक 750 पावणे 800 योजना ही कामं पूर्ण झालीत. 550 योजनांची कामं अपूर्ण आहेत आणि म्हणून या ठिकाणी पहिलं प्राधान्य हे ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची योजना या ठिकाणी आहे. तुमच्यावर आरोप झाला पाठीमागे, तुम्ही आरोग्य सभापती होता, तुमच्यावर आरोप झाला का तुमच्याच गटामध्ये ती सुविधा नाही, काय बोलायला? अजिबात नाही. आरोप करणं आणि प्रत्यक्षात कामकाज बघणं याच्यात खूप मोठं अंतर या ठिकाणी असतं. आरोग्य असेल, शिक्षण असेल, कृषी असेल, पशुसंवर्धन असेल, जे काही डिपार्टमेंट आमच्या जिल्हा परिषदेच्या अखत्यारामध्ये या ठिकाणी येतात, निश्चितपणे त्या सर्व डिपार्टमेंटला न्याय देण्याचं काम आगामी काळात या ठिकाणी होईल. तुम्ही याचं श्रेय कोणाला देणार? खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीचे आदरणीय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांपासून तर आमचे आदरणीय कॅबिनेट मंत्री अतुलजी साळे साहेब असतील, या ठिकाणी या निवडणुकीत त्यांनी अगदी बाजी लावून या ठिकाणी काम केलं. ते आदरणीय गंगापूर रत्नापूरचे आमदार प्रशांत भाऊसाहेब आहेत, कोल्हापूरचे आमदार आमच्या अनुराधाताई चव्हाण आहेत, त्याचप्रमाणे विधान परिषदेचे आमदार संजीवभाऊ केनेकर आहेत, विधान परिषदेचे आमदार आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाने देखील या ठिकाणी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. म्हणून आदरणीय सतीशभाऊ चव्हाण साहेब आहेत, आमचे भारतीय जनता पार्टीचे दोन्ही जिल्हाध्यक्ष आदरणीय आमचे संजीवभाऊ खंबायते आणि सुहासभाऊ शिरसाट आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वर्गीय लोकनेते आरेवाणी साहेब गेल्यानंतर जी काही एक पोकळी निर्माण झाली होती, एक खंबीर पाठी राखण्याची आवश्यकता होती, तर आदरणीय आपल्या नगरीचे नगराध्यक्ष भाजपाचे नेते डॉक्टर दिनेश फडणवीस साहेब यांनी या ठिकाणी आतोनात प्रयत्न केले आणि या ठिकाणी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जिल्हा परिषदचा अध्यक्षपदावर या ठिकाणी बसवून दाखवलं. काय बोलाल तुम्ही यावर? मी सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीचे सर्वच जे प्रमुख पदाधिकारी म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील, अतुल सावे साहेब, अजन्मम साहेब, आमचे दोन्ही जिल्हा अध्यक्ष संजयजी खंबायते, सुहास शिरसाट, अनुराधाताई चव्हाण, आमचे राष्ट्रवादीच्या मित्रपक्षाचे आमदार सतीश चव्हाण, सगळ्यांचे मी खरंच मनापासून आभार मानेन का वैजापूरला त्यांनी संधी दिली. वैजापूरला संधी दिलीने एक चांगला अनुभवी कार्यकर्ता ज्यांनी 2-2 खाते सांभाळण्याचा त्यांना अनुभव आहे, अशा कार्यकर्त्याला एक आपल्या जिल्ह्याची सेवा करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी खरंच सर्व नेते मंडळीचे मनापासून आभार मानतो. पूर्ण जिल्ह्यामध्ये अशी चर्चा आहे का डॉक्टर दिनेश परदेशी यांनीच अविनाश पाटील गलांडे यांना तो पद दिलं, अध्यक्षपद दिलं? मी काही एकटा देणार नाही, माझ्या हातात नाही. मी प्रयत्न केले, सगळ्यांनी सहकार्य केलं, पण त्यांचं काम पण आहे ना. अविनाश पाटील काही नवीन नाही आता त्यांना. पण बघा तुम्ही, माणूस नगरसेवक झाला 2-3 वर्ष तर त्याची परिस्थिती बदलून राहिली नाही. सभापतीच राहिले 5-5 वर्ष, नाही तसेच आहेत ते जागेवर. आज दुपारी पार्टी हे पण बघतील. आज दुपारी 4 वाजता संजय पाटील निकम यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यात अंबादास दानवे जिल्हाध्यक्ष यांनी असा आरोप केला होता संजय पाटलावर का हे 2 सदस्य फुटले. यात खरं काय? तर आम्हाला सदस्य फोडण्याची गरज नव्हती ना. आमच्याकडे जे मॅजिक फिगर नसतं 32 तो होता ना आमच्याकडे, कारण की आमचे आलेले 23. आणि त्यांनी हा सुद्धा आरोप केला त्यांच्यावर का प्रत्येक मेंबरला 9 मेंबर उबाटाचे आहेत, प्रत्येक मेंबरला 2-2 कोटी रुपये दिले. आम्हाला गरजच नव्हती ना, जेव्हा मेजॉरिटी आमच्याकडे 32ची होती. कारण की आपला मित्रपक्ष राष्ट्रवादी जे आहे आपल्या अजितदादा पवार, त्यांनी आम्हाला पहिले शब्द निवडणूक झाल्याबरोबर शब्द दिला होता. तो पण शब्द देशाचे आपले राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, तटकरे साहेब यांची मिटिंग होऊन जाणार का झालं होतं का आम्ही तुमच्याबरोबर जाणार, तुम्ही युती करा नका करू पण आम्ही तुमच्याबरोबर आहोत. त्यावेळेस आम्हाला गरजच नाही, आम्ही कशाला फोडापाडी करू. ज्यांना गरज होती, ज्यांच्या म्हणजे
विचारात होतं काहीतरी करायचं, त्यांनी फोडा. आम्हाला गरजच नाही तर आम्ही फोडायचं करायचं जेव्हा मॅजिक फिगर आमच्याकडे आहे. कारण की निवडणूक झाल्याबरोबर आम्हाला जे वरून पत्रिका आले होते त्यांनी पाठिंबाचं पत्र दिलं होतं. मुंदडा, सुमित मुंदडा आहे भाजपचाच आहे, तुम्हाला माहिती आहे, पंचायत समिती सदस्य सभापती होता. तो अपक्ष युतीमुळे त्याला लढावं लागला, त्यांनी हे दिलं होतं. प्रहारवाल्याने दिलं होतं. काँग्रेसचे एक मेंबर होते आपल्या नागरच्या, त्यांनी आमच्या लिस्टवर प्रवेश केला. एक सचिन गराडे त्या अपक्ष म्हणजे पुरस्कृत भाजपचे निवडून आले. जेव्हा आमची 32ची संख्या होती आम्ही फोडाफाडीचे एवढे पैसे आहे कोणाकडे? आहे का अविनाश पाटलांकडे? असं वाटतं नाही मला एवढे पैसे. त्यांनी आरोप केला होता. आरोप काही पण करतील ना, त्यांचा काहीतरी गेम फसला. जेव्हा 32 फिगर आमच्याकडे झाली त्यांना वाटलं काही राहणार नाही, त्यांना काही भेटणार होतं ते भेटलं नाही म्हणून चिडचिड होऊ लागली. आम्ही फोडायचे प्रश्नच येत नाही. फोडले असते तर आम्ही घेऊन गेलो नसतो का सभागृहामध्ये? काल सभागृहामध्ये आमच्याबरोबर किती लोक होते? 32 लोक. जेव्हा आम्ही एवढे पैसे देऊ असं ते म्हणाले तर मग त्या लोकांना रस्त्यावर सोडू का हॉटेलमध्ये झोपायला घेऊन जाऊ? त्यांना सभागृहामध्ये घेऊन गेलो असतो ना आम्ही. जेव्हा 9 लोक फुटतात तर ते पक्षाचं व्हीपीचा प्रश्नच नाही राहत ना. आमच्याकडे मॅजिक फिगर असल्यामुळे ते आता आरोप करणार ना. त्यांचं काहीतरी कुठेतरी वाटा घटी बिघडली असेल दुसऱ्या पक्षाबरोबर म्हणून ते भाजपवर आरोप करायला लागले, बाकी काही नाही. अरे तथ्यच नाही ना. जेव्हा आमच्याकडे मॅजिक फिगर आहे, आमच्याबरोबर लोक होते, सगळे बरोबर होते, 8 दिवसापासून एकत्र होते, तर आम्ही कशाला फोडाफाडी करणार? हमारी पहले से युति होने वाली थी, बीजेपी से और राष्ट्रवादी की युति पहले डिक्लेयर हुई थी. नगर पालिका के टाइम में ही बोले थे, नगर पालिका में डिक्लेयर तो जिला परिषद में डिक्लेयर हो गया, कर दिए थे 7